पावसाळा स्पेशल कुरकुरीत आणि खुसखुशीत मक्याची भजी करण्यासाठी लागणारं साहित्य: 500 ग्रॅम मक्याचे दाणे, बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव कप कॉर्नफ्लोअर, चिमूटभर खायचा सोडा, चवीनुसार मीठ, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा हळद, लाल तिखट, 3 लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरं, तळण्यासाठी तेल. हिरव्या मिरच्या आणि लसणाची भरड करायची आणि यात मका घालून मका मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचा. आता यात कॉर्नफ्लोअर, हळद, तिखट, जिरं, कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि खाण्याचा सोडा घालायचा आणि हे पीठ एकजीव करायचं. आता गरम तेलात अशा पद्धतीने भजी मोठ्या आचेवर तळायची. झाले आपले पावसाळा स्पेशल कुरकुरीत कॉर्न पकोडे तयार. याच्यासाठी ना साहित्य अचूक असणं फार गरजेचं आहे. इथे मी घेतलेलं आहे अर्धा किलो मक्याचे दाणे, बारीक चिरलेली कोथिंबीर लागेल, एवढी पूर्ण बाउलभर लागेलच. कॉर्नफ्लोअर मी घेतलेलं आहे, खायचा सोडा लागेल, मीठ आहे इथे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, हळद घ्यायची, लसूण पाकळ्या आणि जिरं. चला आता ही भजी तयार करायला घेऊयात. तर मिक्सर सज्ज आहे. यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या, लसूण घालायचा आणि हे आधी याची भरड काढून घेऊयात. आणि आता यामध्ये आपण घालूयात मका. तर मका ना आपल्याला फक्त फोडून घ्यायचं आहे, पेस्ट प्युरी वगैरे करायची नाही आहे. आता फक्त 1-2 पल्स घेणार. काय होतं ना, मका जेव्हा आपण तळतो ना तेव्हा तो फुटतो. तो फुटू नये म्हणून फक्त 1 पल्स देऊन घ्यायचा, फक्त तो फोडून घ्यायचा, त्याची पेस्ट वगैरे करायची नाही. हे बघा, आता ही जी मक्याची भरड काढून घेतली ही यामध्ये काढूयात बाउलमध्ये. हे बघा, मका असा छान अख्खा दिसतोय, फक्त फोडून घ्यायचा आहे. तुम्हाला अगदीच हवं तर हे खलबत्त्यामध्ये मका ठेचून घेतला ना तरी चालू शकेल. चला आता ही भरड काढून घेतली. तुम्ही बघू शकाल काही मक्याचे दाणे पण याच्यात दिसतात. खूप पातळ केलं ना तर याला भरपूर पाणी सुटतं, म्हणून मग पातळ करायचं नाही, पेस्ट करायची नाही. आता यामध्ये हे सगळं मक्याचं पीठ घालूयात. कॉर्नफ्लोअर, खूप पीठ घालायचं नाही, नाहीतर काय होतं ना ते चामट होतात भजे, हलके नाही होत. यावर जाईल हळद, थोडंसं लाल तिखट, जिरं, खूप सारी कोथिंबीर, चवीनुसार मीठ, खायचा सोडा. आता हे सगळं फक्त पीठ एकजीव करून घ्यायचं. याला बाइंडिंग येईल इतपतच आपल्याला हे कॉर्नफ्लोअर घालायचं. चला इथे तेल मस्तपैकी कडकडीत तापलेलं आहे, हे तेलामध्ये सोडून घ्यायचं. चला आता हे दोनही बाजूने छान असे खरपूस सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायचं. आहा हा हा, काय तो सुरेख रंग आलेला आहे, कमाल. तुम्ही बघा, आणि इतका सुंदर त्या मक्याचा सुवास तरवळतोय छान. आणि मके पण दिसत बघा, भरड काढली ना त्यामुळे मके असे पेस्ट नाही होत त्याची, किंवा ते जेल होऊन जात नाही भजीमध्ये. वा, हे बघा मस्त कुरकुरीत होतात हे भजे आणि फोडूनही दाखवते. हे बघा, आतमध्ये एकदम असे हलके फुलके होतात, एकदम मोकळे मोकळे होतात.